हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली. मी तुम्हाला आज दाखवणार आहे माझ्या माहेरची शेती. तुम्हाला बघा आमचा निसर्ग कसा वाटतोय. ही आहे केळी, त्यानंतर ही आहेत आमची चिकूची झाडे. विहिरीच्या आसपासच्या परिसरामध्ये चिकूची झाडे लावली आहेत. ही आणखी केळीची झाडे आहेत. ही आहे आमची विहीर. हे आहेत सुगरणींचे घरटे. इथे पहा तुम्ही, विहिरीच्या मध्ये झाड उगवले आहे व त्याला घरटे आहेत. ही इथं आहे छोटीशी कोथिंबिरीची शेती. इथे आहे ही मेथी. घराच्या शेजारी थोडीशी मेथी लावलेली आहे. हे आहे लिंबूचे झाड. हे आहेत आमचं नारळाचं झाड. तिथेच आमचे आळूच्या पानांची मोठी, इथे तुम्ही पहा भरपूर असे वाढलेले आहेत. हे आहे आमचं पेरूचं झाड. इथे पेरू पिकलेला आहे, इथे तुम्ही पाहू शकता. ही आहेत आमच्या घरासमोरची आंब्याची झाडे. आंब्याच्या झाडांना भरपूर असा तोर आलेला आहे. हे आहे आमचा छोटासा टायगर. आणि ही आहे खरबुजाची शेती. इथे तुम्ही पहा खरबुजाच्या शेती, त्यावर खरबुजावर क्रॉप कव्हर झाकलेले आहे. 1 महिना लावल्यानंतर क्रॉप कव्हर ठेवल्यावर नंतर काढून घ्यायचे असते. क्रॉप कव्हर टाकण्याचे कारण म्हणजे फवारणीची गरज लागत नाही म्हणून मी सांगते. इथे पहा तुम्ही 2 शेतामध्ये खरबुजाची लागवड केलेली आहे. इथे तुम्ही पहा, मी तुम्हाला क्रॉप कव्हर उघडून दाखवते. 1 महिन्यामध्ये भरपूर अशी झाडं वाढलेली दिसतील. ही काही आणखी आमची आंब्याची झाडे आहेत. सर्व मिळून 30 ते 40 आंब्याची झाडे आहेत. इथे तुम्ही पाहू शकता. हा आहे केशर आंबा. त्यानंतर या आहेत आमच्या शेतातील तुरीच्या शेंगा. त्यानंतर इथे आमचा आहे गहू. इथे तुम्ही पहा गहू पण छान आलेला आहे. हा आहे आमचा ऊस. इथे तुम्ही पहा सर्व शेती आणि नारळाची झाडे, आंब्याची झाडे दिसत आहेत. इथे तुम्ही पहा साईडला तळ्याची भिंत आहे, तिथे सनसेट होताना दिसत आहे. हा पण आमचा गहू आहे. हा थोडा लहान आहे. त्यानंतर हा आमचा नवीन लावलेला ऊस आहे. ते पहा इथे आहे तळ. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.